मनसेसोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे हे सकारात्मक आहेत। महाराष्ट्र हितासाठी मनसेसोबत युती करण्यास तयार आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। महाराष्ट्र हितासाठी साफ मनानं सोबत येतील, त्यांना सोबत घेऊ असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या टाळीला आता आदित्य ठाकरे यांच्याकडून ही प्रतिटाळी देण्यात आली। बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय मनसेसोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे आता सकारात्मक असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय। काय ताजे अपडेट आहेत? करण, अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर मागील 2 महिन्यांपासून खरं तर ही चर्चा सुरू आहे। त्याचं प्रमुख कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये एकत्र येण्यावर खऱ्या अर्थाने भाष्य होतं त्या मुलाखतीत आणि त्यानंतरच विविध चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या होत्या। कधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युती केली जाईल असं बोललं जात होतं, तर कधी मनसेच्या नेत्यांकडून म्हटलं जात होतं। आता खुद्द आदित्य ठाकरे यांनी देखील काल एका कार्यक्रमादरम्यान थेट संकेत दिलेले आहेत। त्यामुळे हे दोन भाऊ नेमके एकत्र कधी येणार आहेत, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे, महायुतीने कंबर कसली आहे, तर दुसरीकडे ठाकरे देखील मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे हे दोन ठाकरे जर एकत्र आले तर मुंबईतील मराठी मतं ही एकत्र राहू शकतात, शिवसेना आणि मनसेकडे जाऊ शकतात, कारण दोघांचीही ताकद तेवढीच आहे मुंबईमध्ये। आणि जर भाजपला धक्का द्यायचा असेल मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये, तर दोन ठाकरेंनी एकत्र यावं ही सर्व शिवसैनिकांची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची आणि मनसेच्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील पावलं पुढे टाकली जातात असे आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत दोघे काही पुन्हा एकदा भाष्य करणार का आणि एकत्र हे दोघे बंधू येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।